नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचा रास्ता रोको आंदोलन, खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात जन आक्रोश आंदोलन. शासकीय धान्य गोदामातील हमालांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बीडमध्ये हमालांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. राज्य सरकारच्या थेट वाहतूक धोरणामुळे हमालांच्या रोजगारावर आणि मजुरीवर मोठा परिणाम. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीचा उच्चांक भाव. काळ्या हळदीला किमान 17,200 रुपये तर कमाल 25,000 रुपये प्रति क्विंटल विक्रमी दर. हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थ्यांमध्ये निराशा. शासनाकडून निधी वेळेवर मिळत नसल्यानं अनेक घरांची कामं अर्धवट. पावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थी अडचणीत. बीडच्या गेवराईत भीषण आग. शेतकऱ्यांच्या ओढ्यामधील गाय, वासरे, घोडे आणि शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू. आगीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या 3 बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. यवतमाळच्या वडगाव परिसरात 32 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं हत्या. जुन्या वादाचा वचपा काढत हत्या केल्याची माहिती. प्रकरणातील मारेकरी मात्र पसार. अमरावतीच्या पोलीस ठाणे हद्दीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ. पीडितेला माहेरून 30 लाख रुपये आणण्याची मागणी. सासरच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल. पैठण तालुक्यातील भीषण पाणी टंचाईमुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरी आणि कुपनलिका कोरड्या. गावांमध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या बागांवर जेसीबी फिरवण्याची वेळ. बुलढाणा जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीट. मोटरसायकल चालकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना उकाडापासून सुटका. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.